विनायक राऊतच्या स्टेटमेंटला काय महत्व देतात? आयुष्य त्याचं चाटण्यामध्ये गेलेले, त्याच्या स्टेटमेंट एवढं काय महत्व द्यायचं? काय विनायक राऊतची क्वालिटी काय आहे? काय केले त्यांनी? चुकून मिळालेली खासदारकी, त्याच्यात त्यांनी एन्जॉय करावं. मातोश्री टू घर एवढा त्याचा तो प्रवास आहे. काय कोणत्या आंदोलन किंवा काय कशात त्याचा सहभाग आहे? म्हणून अशा बोलणं मला वाटतं उचित नाही. संजय राऊतांनी नार्वेकरांवर टीका केली आहे. आमदार अपात्रतेच्या निकालाआधी आजारी पडलेली ही राजकीय भूकंपाची सुरुवात आहे. कारण तुम्हीच म्हणत होतात की भूकंप येणार आहे, मात्र ते जो भूकंप तुम्ही म्हणता तो हाच होता का त्यांचं म्हणायचं? संजय राऊतला आजकाल वेगवेगळे विचित्र विचार त्याच्या डोक्यात येत आहेत. सायको असलेला तो माणूस आहे. नार्वेकर जे काही त्यांना थंडी ताप आला असेल किंवा आजारी असतील, तो 2.5 वर्षाचा त्रास नाहीये. तो 2.5 दिवसाचा असू शकतो. आणि 10 तारखेला नार्वेकर पात्र अपात्रवर निकाल देणार आहे. त्याची काळजी नको. भूकंप हा नंतर येणारा 10 तारखेनंतर जो त्यांना अपेक्षित आहे तो भूकंप घडवून आणण्याची ताकद आमच्यात आहे. म्हणून तो भूकंप पाहू, त्यांना त्याची वाट पाहावी. नार्वेकर 10 तारखेला निकाल देणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.